कलकत्ता मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या घटनेने मन अतिशय सुन्न झालं आहे. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन 78 वर्ष झाली, पण वैचारिक गुलामगिरीतून आपण कधी मुक्त होणार आहोत? एकीकडे लक्ष्मी, दुर्गा, सरस्वती म्हणून पूजनीय आहे स्त्री आणि दुसरीकडे उपभोग्य वस्तू म्हणून पायदळीत तुडवली जाते आहे स्त्री. पालक मित्रांनो, यावर उपाय एकच, पालकत्व सक्षम करणं. आपल्या मुलींना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कणखर बनवूयात आणि मुलांनाही काही गोष्टी आवर्जून सांगूयात. हिंसा हे कोणत्याही गोष्टीचे उत्तर असू शकत नाही. कुणाचाही नकार याचा अर्थ नकारच आहे. उत्तर न देणं याचा अर्थ होकार असू शकत नाही. प्रत्येक स्त्रीचा आदर करणं आवश्यक आहे. गरज पडल्यास प्रत्येक स्त्रीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणं आवश्यक आहे. प्रत्येक हातात मोबाईल आणि अनलिमिटेड डेटा यामुळे वासनेचा राक्षस अक्षरशः थैमान घालतो आहे. त्याला ठेचून मारायचं असेल तर पालकत्वात ताकद आणणं फार आवश्यक आहे.